गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आता पहा या ठिकाणी आणखी एक प्रश्न आपल्याला आपण घेतोय. तो प्रश्न आहे पहा लिंग्विस्टिक मधला क्लॉजेस मधला पाहता येतो. आयडेंटिफाय द नॉन फायनाइट सबऑर्डिनेट क्लॉजेस इन द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड गिव्ह देम फॉर्मल फंक्शनल लेबल्स. ही काही क्वेश्चन पेपरमध्ये काय एक्झाम्पल्स आहेत परीक्षेला तुम्ही अगोदर लिहून काढले. आता हे एक्झाम्पल्स आपल्या समोर आले, याचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे. आता हे अशा प्रकारचे प्रश्न सोडवायचे. पहिले एक्झाम्पल आहे आय सॉ इंग्लंड बिटन बाय इंडिया येस्टरडे. आता पूर्ण क्लॉज आहे, पूर्ण क्लॉजला प्रथम काय करायचं अगोदर ब्रॅकेट करायचं. परत आपण बऱ्याच वी विसर. आता आय सॉ इंग्लंड बिटन बाय इंडिया येस्टरडे. आय सॉ इंग्लंड, व्हॉट आय सॉ इंग्लंड आणि कशाने बिटन बाय, आपला क्लॉज कुठून चालू होतो, इथून बिटन पासून चालू होतो. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आय सॉ इंग्लंड, मी काय पाहिले, इंग्लंड पाहिले. हे त्यामध्ये ऑब्जेक्ट म्हणून आहे इंग्लंड बिटन बाय इंडिया येस्टरडे. हे फ्रेज आहे. आय सॉ सब्जेक्ट आणि वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आलेला आहे. आता इंग्लंड आहे, इंग्लंड वाक्यामध्ये हेड आहे, तो नाउन आहे म्हणून फ्रेज कोणत्या असणार येईल. आता या नॉन फ्रेज मध्येच हा क्लॉज चालू आहे. तो कुठला आहे, बिटन बाय इंडिया येस्टरडे. लिहितोय बरोबर केले. आता बिटन, आता काय इंग्लंड बद्दल माहिती नाही म्हणून तो काय ऑटोमॅटिकच काय सांगते माहिती सांगते, तो हा क्लॉज असतो आरसी. जर आपण रिलेटिव्ह क्लास असं म्हणतो. आणि रिलेटिव्ह क्लासचं फंक्शन नेहमी काय असतं त्यामध्ये पोस्ट मॉडिफाय असतं. कारण इंग्लंडचं पुढे पोस्ट मॉडिफाय सांगते, म्हणजे पुढे माहिती सांगते आरसी. आणि आरसीचं फंक्शन नेहमी पोस्ट मॉडिफाय असतं. आणि जर बिटन हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे म्हणजे त्याचा फॉर्म मध्ये असा नॉन फायनाइट पीई अशा प्रकारे. Second example, to become a successful person is my ambition. What is my ambition? To become a successful person. या ठिकाणी to become a successful person मध्ये क्लास चालू झाला आणि to become a successful person is my ambition हा क्लास चालू झाला. सबऑर्डिनेट क्लास to become a successful person. What is my ambition? To become a successful person. हे जो आपल्यामध्ये सब्जेक्ट म्हणाले आहे. आणि काय आहे सक्सेसफुल पर्सन मग what is my ambition? To become a successful person or to be a successful person. म्हणून हा नाउन क्लॉज. आणि या ठिकाणी टू बिकम आले, तो आला तर त्या ठिकाणी आपण नॉन फायनाइट पी आहे. नॉन फायनाइट म्हणजे त्याला जर आपल्याला स्वतःला इन्फिनिटिव्ह फॉर्म असेल तर त्याला नॉन फायनाइट पी आहे. नॉन फायनाइट पी. ही ओपन द कबर्ड बाय ब्रेकिंग द ग्लास. ही ओपन द कबर्ड पूर्णपणे हे क्लॉज आहे. अगोदर ब्रॅकेट करून घेऊया. ही ओपन द कबर्ड बाय ब्रेकिंग द ग्लास. कारण क्लॉज आपल्याला माहिती आहे कुठून चालू होतोय तर बाय ब्रेकिंग द ग्लास. पण हे क्लॉज कशाला सांभाळते तर कबर्ड. आणि हे दोन्ही क्लॉज तयार करायचे. मग ही ओपन द कबर्ड. व्हॉट ही ओपन कबर्ड ऑब्जेक्ट आहे. त्यामध्ये ऑब्जेक्ट किती द्यायचे, ऑब्जेक्ट आहे. आणि द कबर्ड हे मॉडिफायर आहे. हेड वर्ड हे नाउन आहे, मॉडिफायर हेड वर्ड नाउन असल्यामुळे फ्रेज नाउन. काय ते ओपन केलं कबर्ड नॉन फ्रेज. आणि कसं करून बाय ब्रेकिंग द ग्लास. बाय ब्रेकिंग द ग्लास, बाय ब्रेकिंग द ग्लास आहे त्या ठिकाणी बाय हे प्रिपोजिशन असल्यामुळे हा प्रिपोजिशन क्लॉज चालू झाला. आणि कबर्ड बद्दल पण माहिती सांगते म्हणून आपण ते पोस्ट मॉडिफायर आहे. प्रिपोजिशनचे दोन फंक्शन असतात, ॲडव्हर्ब पण असतात आणि पोस्ट मॉडिफायर पण असतात. कबर्ड बद्दल पण माहिती सांगते पोस्ट मॉडिफायर आहे. त्यानंतर इथं या ठिकाणी कबर्ड आहे पण कबर्ड काय केलं त्यांनी बाय ब्रेकिंग. ही ओपन द कबर्ड बाय ब्रेकिंग माहिती सांगते त्यामुळे हे फंक्शन येते अडल्ट असं म्हणतो. कारण या ठिकाणी बाय ब्रेकिंग हा शब्द आला. बाय ब्रेकिंग कसं तर बाय ब्रेकिंग असा म्हणून ते मॅन सांगते. नॉट नोविंग हिटलर्स इंटेन्शन रशिया साइंड द अग्रीमेंट. नॉट नोविंग हिटलर्स इंटेन्शन रशिया साइंड द अग्रीमेंट. पूर्ण क्लॉज येऊन चालू होते का नॉट नोविंग इंटेन्शन रशिया साइंड अग्रीमेंट. ओके. देन नॉट नोविंग हिटलर्स इंटेन्शन रशिया साइंड अग्रीमेंट. रशिया साइंड अग्रीमेंट बिकॉज रशिया डिडंट नो हिटलर्स इंटेन्शन. त्यामुळे हा क्लॉज येऊन चालू झाला की जो क्लॉज काय आहे हा ज्याचं फंक्शन ए येते आणि फंक्शन आहे ॲडव्हर्ब क्लॉज
रिझन आहे, कारण या ठिकाणी रिझन सांगते. नुसतं नॉट नोविंग असतं, नॉट नोविंग आणि कदाचित पुढं ऑब्जेक्ट म्हणून असतं तर तो नॉन क्लॉजर असतात. फॉर एक्झाम्पल knowing that he was convict, I didn't allow him to enter my house. हा नॉन क्लॉजर. पण इथं नॉट नोविंग प्लस इंटेन्शन, रशिया सांगितलं म्हणून हा ॲडव्हर्ब रिझन आहे की ज्याचं नॉट नोविंग प्लस इंटेन्शन. नॉट नोविंग म्हणजे फंक्शन काय आहे, नॉन फायनाइट PING, नॉट नोविंग. लास्ट एक्झाम्पल असे लिहिलेलं आहे, he is better at writing than speaking English. He is better at writing than speaking English. Better at writing than speaking English. पूर्णपणे सेंटेन्स आहे. He is better at writing. Better at writing अडवलेलं आहे. रायटिंग बद्दल माहिती पुढे सांगितलेलं आहे. रायटिंग हा शब्द वाक्यामध्ये कसा हे जरी प्रिपोजिशन असलं, हे प्रिपोजिशन फ्रेज असले तरी त्या प्रिपोजिशन फ्रेज मध्ये तो सुद्धा आपल्याला माहिती आहे की रोड आहे की नाव नाही. ह्या ठिकाणी घेऊन पुढे ते परत नाम फ्रेज तयार होते आणि ह्या ठिकाणी कंपॅरेटिव्ह क्लास चालू होतो हा. आणि त्यांचं फंक्शन हे नेहमी वाक्यामध्ये पोस्ट मॉडिफायर असतं. आणि स्पीकिंग इंग्लिश दॅट स्पीकिंग इंग्लिश म्हणजे नॉन फायनाइट PING, नॉन फायनाइट. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ तुम्हाला समजत असेल अशी मला अपेक्षा आहे. I hope that you have got it